नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसभराच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या. पहिलीच अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे. गंगाखेड इथे शरद पवारांचं वक्तव्य. ज्या सरकारने शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केलं, त्या सरकारला लांबच ठेवा. केंद्राचं सरकार पण आणि राज्याचं सरकार पण हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, असं शरद पवारांनी वक्तव्य केलं. पुढची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला अशांना या निवडणुकीमध्ये योग्य धडा शिकवा. आपल्याला राजकारणामध्ये जायचं नाही, आपल्यासाठी आरक्षण हे महत्त्वाचं आहे. पुढची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कापसाला मिळतोय प्रति क्विंटल 7,050 रुपये असा भाव. पुढची बातमी आहे. ऐन रब्बी पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसमोर खतांचा तुटवडा जाणवत आहे. खताच्या एका गोणीमागे 150 रुपयांची वाढ, तरी पण शेतकऱ्यांना गोणी मिळाना. पुढची बातमी येत आहे अत्यंत महत्त्वाची. शेतकऱ्यांच्या मालाला भाव तसंच संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवणार, शरद पवारांचं भरसभेमध्ये घोषणा. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, शरद पवारांचं खोचक वक्तव्य. पुढची बातमी येत आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे संकट, तुरीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. पुढची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची. सध्या स्थितीला भाजीपाल्याचे भाव आसमानाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. टोमॅटोचा भाव प्रति किलो 60 ते 70 रुपये असा आहे. पुढची बातमी येत आहे. शेतकऱ्यांपुढे कापूस वेचणीची लगबग, मजुरांचा होतोय तुटवडा. सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडून. पुढची बातमी येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे किंवा पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवर जास्तच प्रमाणामध्ये रोष पाहायला मिळत आहे. पुढची बातमी येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय कवडीमोल भाव. बाजारामध्ये 4,000 ते 4,500च. पुढची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळणार. पुढची बातमी येत आहे अत्यंत महत्त्वाची. राज्यातील शेतकरी संघटना सध्या आक्रमक पाहायला मिळत आहेत. कापूस सोयाबीन या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संघटना सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत आहेत. तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्याची बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.